पारूस डिफेन्स सर्व्हिसेस याच बिझनेसच्या जोरावर एवढा माज करायला लागले पारू. इतका माज की आता मला त्रास द्यायला लागली ती. इतकी हिंमत वाढली तिची. मला नाश्त्याच्या टेबलवरून उठवलं. काल रात्री मला मिरचीची धुरी दिली आणि मला या घरातून हकलण्याची स्वप्न बघतीये ही तीड तंबडीची मोलकरीण. एव्हरी टाइम माझी काही ना काही खोडी काढते आणि चुका करते. या बिझनेसच्या जोरावर इतक्या उड्या मारतेस ना तू. आता मला प्रोवोक करून तर तू माती खाल्ली आहेस ऑलरेडी. आता मी थोडी माती तुझ्या कस्टमर्सला खाऊ घालणार. मग जेव्हा कस्टमर्सच्या डब्यांमध्ये माती सापडेल तेव्हा सगळे कस्टमर्स बोंबाबोंब सुरू करतील. पारूस डिफेन्स सर्व्हिसेसच्या डब्यांमध्ये माती, अशी न्यूज सगळीकडे पोहोचेल आणि मग आपोआपच या किचनला कायमचं कुलूप लागेल. पारू 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 का केलंस ग असं? आता मी ही सगळी माती तुझ्या जेवणात नको, तुझ्या मसाल्यांमध्ये मिसळणार. जेवणात मिसळली तर तू परत सगळं जेवण बनवशील. मसाल्यांमध्ये माती मिसळली हे काम झालं. आप ह्या का करत बानी? अहो अहो बोला, काय काम होतं तुमचं? यांचं काय काम असणार इथे? यांचं काम असतं तर पारूला ऑर्डर सोडली असती यांनी. मॅडम, हे पारू टिफिन सर्व्हिसेस आहे. इथे येताना तुम्ही विचारलं होतं का त्यांना? दिखा इडिबम में खावा. काय बघू बघू काय लपव? काही नाहीये, रिकामा डबा आहे. आणि मी सांगते मी इथे का आले होते. मी खरं तर इथून अशी सहजच जात होते, पण म्हणलं पारूचा बिझनेस एवढा जोरदार सुरू आहे, सगळे तिच्या जेवणाचं एवढं कौतुक करतात, तर म्हणलं मग माझ्या स्वतःसाठी थोडासा इथला मसाला घेऊन जाते. म्हणून मी आले होते. या डब्यात मी मसाला घेऊन जाणार होते. देखा मैडम, तू जल्दी से जल्दी यहाँ से निकल जा, नहीं तो हम पारू भोजी के बुलाए दे. भा काय बोलली? ती बोलतीये आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, नाहीतर पारूला आम्ही बोलावून घेऊ. एक मिनिट, तिला बोलवण्याची काहीच गरज नाहीये. आणि मला ना आता हे तुमचे घाणेरडे मसाले सुद्धा नकोय. जाते मी इथून. वेलकम सर. थैंक यू सो मच. सर, आज तुमच्यामुळेच हे हॉस्पिटल अगदी दिमाखाने समाजसेवेत रुजू आहे बघा. अहो, किर्लोस्कर ट्रस्ट तर्फे मोठी देणगी मिळते या हॉस्पिटलला. शिवाय किर्लोस्कर कंपनीतील सर्व कामगारांचा विमा सुद्धा अहिल्यादेवी किर्लोस्कर यांनीच उतरवलाय. हो, त्यामुळे सर्व कामगारांना इथे मोफत उपचार मिळतात. सर, या ना सर, प्लीज. चल. या सर, या बसा. या सर. ऍक्च्युली आईने मला तुमच्या कामाबद्दल सांगितलंय. खूप चांगलं काम करताय तुम्ही, म्हणूनच तिने हे पैसे पाठवले.
आणि हे पैसे किती महत्वाचे आहेत ते पण सांगितले तिने मला. हो सर. परदेशातील काही फार्मा कंपनीज त्यांच्या इक्विपमेंट डीलसाठी आपल्याकडे येणार आहेत आणि ते इक्विपमेंट आपल्याला आपल्या हॉस्पिटलसाठी खरेदी करायचे आहेत. त्यामुळे आपल्या रुग्णांच्या खूप साऱ्या शस्त्रक्रिया आपण अगदी कमी किमतीत करू शकू सर. क्या बात आहे. अरे वा, खूप मस्त स्कीम आहे. चांगल्या कामात उशीर नको. हे घ्या. थँक्यू सर. काय झालं सर? अहो तुम्ही मागवलेलीच अमाऊंट आहे त्याच्यात. काय सगळं आई मला दाखवले होते आईने. पैसे होते याच्यात. आता काय करायचं सर? जर ही डील आज फायनल झाली नाही तर ते लोक परत जातील आणि ते इक्विपमेंट आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे काही करून ही डील आज फायनल झालीच पाहिजे. प्रीतम, ही बॅग. काय हे तुला आपल्या कामगार कल्याण हॉस्पिटलला नेऊन पोचवायचे आहेत अर्जंटली. मी त्यांच्याशी ऑलरेडी बोलून ठेवलेलं आहे. तुला फक्त हे पैसे आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे घेऊन जायचे आहेत. फक्त पैसे दिलेस की त्याची रिसीट मात्र घेऊन ये. ओके. रक्कम मोठी आहे, जरा सांभाळ. सर मी तुम्हाला खरंच सांगतो, ह्यात पैसे होते. मी स्वतः बघितले होते. अचानक काय झालं मला माहित नाहीये. मी प्रीतम सर, अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा फोन आलाय. काय करू? असा एक प्लॅन फसला तरी दुसरा प्लॅन लगेच रेडी असतो. मागे एकदा ही माती मिसळण्याचं माझं काम राहून गेलेलं, पण यावेळेस मी ही माती या पारूच्या सगळ्या अन्नात मिसळल्याशिवाय शांत नाही बसणार. तुझं हे घाणेरडं किचन बंद केल्याशिवाय मला शांतताच नाही मिळणार.